नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। कोकणात आपलं स्वागत आहे। हा बघा मागे आक्षाद आहे आणि आपल्या अथर्वनी मागं बार लावला नाही, नुसता दूर निघतो। तर सकाळ सकाळ आम्ही जातोय नदीवरती। बघा दिवाळीची पहिली पहाट आमची नदीवरती होणार आहे आता, आणि अथर्वला आम्ही ढकलणार आहोत पाण्यात। काय तुला ढकलणार आहोत? पहिली आंघोळ करायची आहे ना त्याला। अथर्वची पहिली आंघोळ आम्ही नदीतच करणार। आई ये ढकलू नका, गार घेतलं आधी। काय नाही होईल, काय नाही। बिंदास। अथर्व आपला बार लावण्यातच बिझी आहे। थंडी वाजते, धुका बघ किती पडलाय। धुकावरच पडलाय, या बाजूला असं दिसत असेल तुम्हाला, सगळा धुका धुका झाला। अथर्व उठण्याने आंघोळ केलीस काय? मोती साबण मोठी साबण हरवला। हरावला। किती गडदे लावलेस? 5 आहेत। 5 आहेत का? त्यात काय बघूया आता। का पावसाळा तर संपलाय ना थोडा। बऱ्यापैकी पावसाळा तर गेला आता नुसता गरमी असते। पण बघू आता इकडे भेटतात का। पहिल्यांदा लावलास की ते आधी लावून झालेत? हा, आता पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच। पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच आहेत का? ते लावतात काय काय जण, भेटतात। तेच मग डबे लावून झाले असतील ना फक्त आधी? डबे लावायला गेलेलो खायला। मग किती भेटले मासे? भेटले तर भरपूर भेटले तरी पण। या आपल्या सोम्याला नेलीस का नाही? हो, मग त्याची बॉटल फुल काय रे, मला समय होतं। सोम्याचा आहेस तू येड्या? त्याची बॉटल फुल भरून आलेली काल। आलेली का? मासा मग खुश झाला असेल एकदम। मग परत लावतो लगेच। तर आता आलो आमच्या विहिरीच्या इथं। थंडी काय एवढी आता नाही आहे, कारण की दिवाळी जरा लवकर आली ना, त्यामुळे थंडी तर एवढी नाही आहे। थोडा धुका पडला आहे, पण जसा आता नोव्हेंबर जवळ येईल तसा गारठा पडायला लागेल। बोल। बार वाजवलीस की नाही? नाही, बार वगैरे मी वाजवत नाही, मी फक्त पाऊस लावतो। पाऊस? मला शिकवतो पाऊस? मग माळ कोण लावलं होतं सकाळी? माळ लावायच नाही मी काय पण। काय माळ तुझ्या गळ्यात घालतो। ही बघा आमची विहीर आले, जुनी विहीर आमची, जी की नवीन केलेली आहे। आणि भात पण कापायला झाले। जातोस का नाही रे? की नुसता घरातच असतो? घरातच। का? केसरून नसतात। केसरून असतात ते? केसरून काय खाणार आहे तुला? येऊन बघ। तर केसरून असतात म्हणून आपला सोम्या जात नाही कुठे। शेरपे आवडत नाही ना नाव त्याला। तर आता उजेड पण आलाय जरा जास्त, नाही तर मगाशी एकदम धुका असल्यामुळे काही नीट दिसत नव्हता। आणि आता आपण आलोय नदीच्या इथं। ही बघा आमची नदीकडे जाणारी वाट। दोघं पुढे गेलेत आणि आता मी पण जातो। काय मग सुट्टी किती वेळ आहे? सुट्टी किती आहे तुला? 2 तारखेपर्यंत। माझ्या आहे बाबा तुझी। मग 2 तारखेपर्यंत एवढे आणलेस काय स्टॉक फटाक्यांचा? ते संपले की आणायला जायचं। मग दररोज एक फटाका लावायचा का फक्त? कुठे लावले तुझे काय? कॅप आणलेस काय? केपान आहे ना। तर आता आपण अक्षराला विचार, आणलो नागगोळी आता लावतोस? आता आता आपण दाखवणार कुठे लावलेस? इकडे वरती आहेत, विहिरी जवळ आहेत, वरच्या साईडला। आणि इथं एक आहे। तर आता बॅक कॅमेऱ्यानेच बघूया आपण। इकडे बघा अक्षदा जातोय इथं आणि गडदा लावला नाही। थोडी चिखलाची वाट आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही त्यासोबत, पण तरीही तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न करू। तर बघा एकदम तिकडे लांब जातोय, त्या साईडला लावला ना, घेऊन येईल तेव्हा दिसेलच। आणि ही आमची नदी आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता, एक नंबर आहे। काय रे ए, नदीत लावतोयस? तिकडे बाहेर लाव। तर इकडून अक्षदा आलाय गडदा घेऊन, आणि जाडे मासे भेटले सॉरी जाडे खेकडे भेटले तसं बोलतोय। बघूया किती खेकडे भेटलेत। किती आहे? 2-3 आहेत। 2-3 आहेत काय? तर बघू आपण। अक्षराला दाखवलंच काढून आता। पण हा एकदम खतरनाक आहे। एखादाच आवाज खाली पडला तर एकदम जडजड आहे। उशिरा वाजता आला असतास तर फाडला नसता। एकदमच काढूया, तिकडे जाऊ नये। चालेल।
काठी नाही आणली. तू नाही आणलीस काय बार? ना तर आता आपली माणसं चाललेत एकदम नदीच्या भोवतालचा परिसर आहे आणि तिकडं विहिरीच्या इकडे जातो आम्ही. काय खेकडे आणायला इथला गडजा एक काढून झाला आहे, पण ते दोन सगळे अनबॉक्स करणार आम्ही एकदाच करणार, कारण की ते एकत्र करायला लागतात. तर आता अक्षदा आणि अथर्व तर पुढे गेले, तुम्हाला दिसत असेल. तर मागून जातोय मी पण. थोडी खतरनाक वाट आहे आमची इकडची, बघू शकता एकदम झाडी आहे. कुठे काय करतोयस तू? हा काय काय बार ही जागा आहे? बार लावतोय. बार लावायला बघा, जंगलात बार लावते. घराच्या इथे एक लावला नसेल फक्त. तर अक्षदा पुढे गेला. हा माणूस एकदम बार बीर लावतो इथं जंगलात. जंगलातल्या प्राण्यांना उठवायचं काम हा आमचा सौम्या करतोय. काय सौम्या बोला सौम्या बोललास तर काय सौम्याच आहेस तू. आणि अक्षदा पुढं आहे, तो बार लावतो, ते फुसके बार जात आहेत सगळे. पुसकी नाही. पाण्यात ठेव, हा? पाण्यात ठेव. सुकवलं नाहीच वाटते एवढे काल आणलेस ते. काल नाही परवा कधी आणला नाही, शनिवारी आणला नाहीत ना यांनी. सुकवलेत. पाण्यात ठेव, पाण्यात ठेव. तर आमच्या जंगलातल्या वाटा बघा कशा असतात, एकदम खतरनाक आहेत एकदम. ह्या वाटेनेच अक्षदा नेहमी येत असतो गडदे वगैरे लावायला. जरा जागा त्याच्या गडदे लावायच्या खूपही आहेत, त्या तुम्हाला दाखवू नाही शकत. आणि हा आपला खुपिया चोर मागून जातोय. खुपिया चोर आहे, लोकांचे खोबरे बिबरे चोरतो तो. आता काय कपडे बिबडे पण चोरणार काय? आमचे छोटे अलार्म का काय ते बोलून दाखव एकदा अथर्व. उठा उठा, दिवाळी आली, मोठी स्थानाची वेळ झाली. हो का? आलाम काका सोसायटी सोडून गेले का? पुढे काय? उठा उठा, दिवाळी आली, मोठी स्थानाची वेळ झाली. मोठे अलार्म काका नाहीत तर काय झालं, आमचे छोटे अलार्म काका आहेत. आता मला उठवायला दररोज येणार. मला उठवायला नाही आलास, मीच तुला उठवायला यायला पाहिजे होतो. आलुलू काय आलेलो? काय मी बाहेरच होतो घराच्या, काय सांगतोस? आलेलो. पाठी फिरलो. हा बार लावत होतास ना? पाठी फिरलो. कुठला बार लावत होतो सांग? हा? कुठला बार लावत होतो? पाऊस चक्र. काही पागल, नुसतं काय पाऊस चक्र लावत नव्हतो. चक्र तर आणलेच नाहीत, काही सांगतोस तू. मनात येईल ते. छोटे अलार्म काका आम्हाला कुठं घेऊन जात आहे जंगलात? ओ ब्रँड बघा, रस्ता बघा खतरनाक आहे. इथं बेळ पण आहेत मध्ये मध्ये. हे बघा, मकडी मकडी का जाला कैसे है देखो. तर इकडं अक्षदा आता गेलाय गडदे काढायला, आणि पाणी पण एकदम स्वच्छ स्वच्छ आहे बघा. आणि हा इकडं आपला नवीन ब्लॉगर बघू शकता, एकदम व्हिडिओ करते मस्तपैकी. याच्याही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अथर्व काष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. इकडं अक्षदा काढतोय गडदे, तिथं लावला नाही एक. फुल आले फुल आले फुल आले. खेकडे येऊ दे, फुल येऊन काय. हा बोलतोय फुल आलेत. कुठं फुल आलेत? ए, मच्छर पण आहेत. मच्छर असणार आहेत. दोन तर नक्की कर. More than two. इथं अजून एक लावलायस काय? तर मित्रांनो, एक गर्दा आता फायनली काढून झालेला आहे. दुसरा गर्दा पण काढलेला आहे. म्हणजे 3 गर्दे काढलेले आहेत. त्यात पण आहे. तर टोटल 3 गडदे आपले काढून झालेत. एक तिकडं काढला आणि 2 इथं काढलेले. 2 वरती लावलेले इकडं वरती. अजून तिकडं पण लावलायस का? आज वरते दोन. अजून वरती पण आहेत वाटतं 2.
तरी कमी आहे ना आता पाणी, नाही तर पहिला तिकडे गेलेले होते जास्त होता पाणी, भिजायला व्हायचाच. गडदे घेऊन आलेला आहे आपला धुरंधर. तर जरा बेकार जंगलाचा रस्ता इकडं, पण काय आपल्याला जायला लागणार आहे. पुढं अक्षाला तर गेला आहे आणि मी आणि माझा पार्टनर, तो कोणाचा पण पार्टनर असतो सध्या. तर जंगलात अशी एकदम वाट आहे खतरनाक. त्या खतरनाक वाटेतून आम्ही जातोय. हा अडकला आहे आणि आता आलोय नदी किनारी. सकाळचा नदीचा परिसर बघू शकता, एकदम मस्त वाटतं. इकडं कुठं बांधून घातलेलं आहे. तर आता आपण पुढे बांधण बघणार आहोत. चला जाऊया. अक्षरदा बघा गेलाय पुढे. उसके पीछे पीछे जा रहे हम. आणि हा बघा छोटा अलाम काका, मोठ्या अलंकार काका. अक्षरदा तर पुढे गेला. आता आपण त्याच्या मागून मागून जातोय. इथं बांधण पण आहे, तो बघा. तो पडलाय काय बांधण? तर तो बघा तिकडे बघू शकता बांधण आहे. आणि आपला अक्षरदा इकडून जातोय. एवढा पाणी आहे, इथून जाऊया काय वरती? कुठं? का जवळ रस्ता चांगला आहे काय? पण तो मग जाव. हा पाणी एवढाच आहे इथे. हा बघा इथंच गडदा लावलेला आहे जवळपासच. गडदा लावताना एकदम आजूबाजूला दगडी वगैरे लावायला लागतात जेणेकरून ते वाहू नये. ते आधीच अक्षरदाने लावलेलं काल मी काय नव्हतो, तू होतास काय? इथूनच जाऊया ना बोलतोय. चौथा गडदा काढून झालेला आहे आणि अक्षरदा येतोय पाण्यातून बाहेर. छोटा आहे काय? ह्याच्यात जरा छोटासा भेटला, ठीक आहे. पहिल्यांदाच लावलेला आणि त्यांनी, तरी पण ठीकठाक भेटलेत. एवढे पण भेटले ना ठीकठाक आहेत. आता ते एकत्र काढायचे. खरं तर आम्ही तिकडून जाणार होतो, पण अथर्व घाबरायला लागला, म्हणून जरा आता ज्या वाटेने आलं त्याच वाटेने जातोय. अजून एक आहे, तर अजून एक गडदा आहे, तो एक काढतोय. त्यानंतरला आम्ही जाणार आहोत घरी आणि तुम्हाला बघायला भेटेल किती खेकडे भेटलेत ते. एक त्यात जाडा पण खेकडा आहे, तो पण बघायला भेटेल. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवतो. मी एकदम कमी पाण्यात लावतो. तर गडदा काढून झालेला आहे. हाय काय जाडा? जाडा आहे बोलते याच्यात. छोटा आहे आणि मोठा आहे या गाडीवर, होऊ शकता तुम्ही. काय मग चाकरमणी जरा शितून फुलं घेऊन येतो. आलाम तो पण सोसायटी सोड दात. तो गेला आतमध्ये. अजून घरात काढताना पण दाखव. आहे काय? त्याला सोडतोय पिटलांडे. हा बघा बारीक खेकडा आहे. सध्या तरी 2 खेकडे काढलेले आहेत आपण. एक बारीक होता तो आपण सोडून दिलेला आहे, कारण की तो काय एवढा नेऊन पण काय उपयोग नाही आहे. आणि पहिला तो आधी गडदा परत तो बांधून ठेवतोय. त्याच्यानंतर आता बाकीचे 3 गडदे आहेत, 4 आहेत ना, अजून 4 आहेत, तर ते आता सोडायचे आहेत. तर तुम्हाला आता दाखवतोच ते. अबे आवाज कमी कर. हे बंद कर तर होते. हा बघा गेला. मोठा कुठं आहे तू? हबो कसला आहे? अबे निघाला ना, मी गेलो. खतरनाक होता. तुमच्या इथे पण आणि आमच्या इथे पण नको, बंद करतो. करंजा आणि मधील हवामान
आज 31 एक मस्तपैकी जाडा खेकडा आहे आणि हा काय बारीक आहे वाटतं आता. बारका आहे. सगळ्यांना सोडून देणारच काय. हा पण अजून एक बारीक आहे. जाऊ दे, त्याला जायचं आहे. आला 2 गडदे कंप्लीट झालेले आहेत आपले. या तर बंद कर मोबाईल. आता 3रा गडदा. काय छोटे अलाम काका? तुम्ही मोठे आले काका. आणि हे नाही, हे मोठे अलम काका, तुम्ही मध्यम अलम काका, आम्ही शेवट अलम काका. बघा गेला बघ पकड. तर एक सुटलेला आहे खेकडा, त्याला पकड लागतं. नंतर दरवाज्यातनं बाहेर आला त्या गडद्याच्या. आणि हे बघा आपण एक मस्त आहे. आपण बाहेर येतो, हा बाहेर आला तर कसा पकड अक्षरदा. हां मस्त. पकडण्याची पण जरा टेक्निक आहे. आता त्याला आंगडे भेटले की तो एकदम मस्तपैकी पकडल. खायला नक्की या. दाखव, दिखाव. आता अजून एक बाहेर पडेल. सगळे बाहेर जात आहेत. तिकडं कोणतरी आला मग हा माकड आले. दोस्त आले काय तुझे? माझे नाही. हे बघा. पाहिजे बाहेर. कुठं आहे तो? आता आहे कोपऱ्यात आहे त्या. इकडे ठोक त्याला. अबा कसला आहे बघ, खतरनाक आहे. 2 आहेत. झाडे आहेत. दरवाज्यात नाही येतील बघा आता बाहेर. झाड आहेत एकदम. प्रॉपर जायला पाहिजेत, नाही तर ते बाहेर येत आहेत. ते 2 एकत्र आलेत ना त्याच्यामुळे. अबे किती कॅप्चर करतोय बघ तू. कॅप्चर कुठे करतोय? काय 20 आता येईल. हा बघ कसला आहे अक्षदा. डेंजर आहे रे एकदम. अरे तो नाही त्याच्यासाठी तो दरवाजाच नाही आहे. तो गेला कसा. जाते वेळी इकडून जातात. हां जाते वेळी काय भगदाड आहे मोठा, पण येते वेळी तो दरवाज्यातनं बाहेर नाही येत आहे तो. तो बघा येतोय येतोय. पाला बाहेर यायला लागला. येतोय खाना बाहेर यायला लागला. येतोय. तो काय बाहेर येईना. ते दोघं खाली एकदम येतात ना, जेव्हा भांडण करतात एका एकाने. हा तर अक्षादा जरा चिंताग्रस्त झाला. हात दुखायला लागले. खेकडा मोठा आहे, बाहेर काही यायला मागत नाही. अवघा कसला आहे. ओय आंगडा बघ कसला आहे. फायनली आला आहे, पण तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. ओय पकड अक्षदा. अरे निघाला. हा बघा आंगडे डेंजर आहे. हे पायातनं पकडताना दाखवू. ते बघा आंगडे लय डेंजर आहेत त्याचे. हे जुनी खेकडी वाटतात मला. कसला आहे बघा कसला. दिखाव. डेंजर आहे. ताकद मध्ये हे असे 2-3 भेटले तरी पण बस होतात ना. ते बारकी पेक्षा. आणि हा माणूस इथं गेम खेळायला आला बघा. गेम कुठे? चष्मा लागलाय तरी गेम खेळतोय अजून. गेम कुठे खेळतोय? आणि अजून एक जाडा वाटतं आहे अजून त्याच्यात. तेवढाच आहे आपण. आपण तेवढाच आहे. तेवढाच आहे काय? मग हा पण बाहेरच येणार आहे मला वाटतंय. अथर्वसारखा पकड.
तो पण झाडाचा आहे एकदम, बाहेर काही येत नाही. दिवाळीचे मस्तपैकी खेकडी भेटले अक्षराला. खातोस काय रे तू? का स्वतःचे व्हिडिओ जर लाईक नाही करत हा. शपथ. अरे तू बा अक्षर येतोय. सॉरी अरे ये बाहेर. बाहेरच येत नाही खेकडा. काय यार कसला आहे बघतो तो, काय बाहेर येईल? त्याचा आंगडा बाहेर नाही येत आहे. डेंजर खेकडे बाहेर येताना हाल होत आहे. ते बघा हा बघा कसला आहे, हा बघा. जात ढकल द्याला आतमध्ये येईल बाहेर. आता वरती नाही. अब या. आणि आता शेवटचा गडदा आपला राहिला. एवढेच आहेत का? पहिली दिवाळी झाली तुझी. ह्याच्यात पण तेवढेच जाडे आहेत जेवढे आधी होते. तुम्हाला आता घरी गेल्यावरती आम्ही दाखवूच आहे का टोपात वगैरे काढून किती भेटलेत ती. एक बारीक पडला वाटतं. हा बघा आला. केवढा आहे बो तो. अरे मग अक्षरदा आत्ता चांगली भेटतात खेकडी त्या दिवाळी. हा बघा डुक्कर आहे डुक्कर. दिवाळीला एकदम मस्तपैकी खेकडी भेटलेत. जर कोणाला पाहिजे असतील तर देशील काय अक्षरदा? जर कोणाला पाहिजे असतील तर फक्त आधी सांगा, तेवढी भेटायला पाहिजेत. काय अजून एक तेवढाच आहे. हा थोडा बाहेर. छोटा आहे का? हा लयच बारीक आहे. अरे हा बघ. अरे सोडतोस का अक्षरदा? मोठी होती. अरे पाण्यात तरी सोड. तर आता आपले झाले सगळे गडदे सोडून आणि मस्तपैकी एकदम खेकडी भेटलेत. सगळी खेकडी एका ह्याच्यात केलेत आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. आता घरात गेल्यावरती तुम्हाला बघायला भेटतीलच टोटल किती खेकडी भेटलेत. ती एकदम जाडी जाडी आहेत आजची खेकडी. आज मस्तपैकी एकदम खेकडी भेटलेत. आजची सोय झालेली आहे. जाडी जाडी खेकडी. इकडे जरा आता गवत जास्तच आहे, जरा बघून बघून जायला लागतं खाली. आपल्यासोबत अथर्व आहे बघा. अथर्वानी गडदे पकडला. रिकाम्या पकडलेस की भरलेले आहेत रे त्याच्याकडे? घेऊन गेला. घेऊन बघ जाय. बघ कसा चौशा घेतो माझ्यावर. तर किरवी पकडून आम्ही चाललोय आता घरी. चल. कुर्ला वेंगुर्ला कुर्ला बोलतात का? आपल्याकडे काय बोलतात? किरवी खेकडा. किरवी. अक्षराकडचे ते जड आहेत गडचे आणि इकडे ह्याच्याकडे रिकामे आहेत. इकडे तुला काय भेटला नाही की काय? तुला भेटली ना गिरवी? नाही का रे? नाही भेटली. कुठं लावलेले गडदे एवढे? इथे एक लावलेला आणि इथे एक लावलेला. मग काय भेटली नाही? नाही. चल पापी आहेस तू. झालं कोणतरी रापून नेला नाही. हा रापून नेला नाही कोणीतरी गडदे. रापून म्हणजे? झोडून नेला नाहीत गडदे. झोडून म्हणजे? अरे काढून नेला नाही त्याच्यात ते काढून. मग तू होतास कुठं? काय उशिरा? सकाळ झाली नाही वाटत लवकर तुझी? पोरात दिवाळीचे बार लावत होतं. मग काय केलास? तू नाही लावलंस बार? बघत होता. रानात बिनात वाघ येतात ना म्हणून बोललो एकटा कुठे जाऊ. मग का? मग कोणासोबत? आमच्यासोबत आला? मग रात्रीचा डाव आहे वाटतं. कसला डाव? रात्रीचा कोणीतरी खेळ केला नाही का तुझ्यासोबत? हा तर अथर्वचे गडद्यातली खेकडी चोरून नेली नाहीत. बघू शकता रिकामे गडदे घेऊन तो आता जात आहे. काय नाही आता सगळे गडदे वगैरे घेऊन झालेत आणि आता आम्ही घरी चाललोय. अक्षर इकडे जाऊ माशांना जाऊया. आज दुपारी तुम्हाला माशांची पण व्हिडिओ बघायला भेटेल. म्हणजे करणार आहे ती दुपारी, तुम्हाला नाही येणार, कधीतरी येईल. कारण की आधी खेकड्यांची येईल नंतरला माशांची येईल. तर संध्याकाळी पण लावणार आहे. तर खेकड्यांचं काम आता चालूच असेल दररोज. गडदे लावायचे काढायचे, गडदे लावायचे काढायचे. दादा आज पण येऊया. हो मग तुला दादा बोलतो. लावायला तिथं किती पाणी आहे बघायला पाहिजे. तिकडे जागा जरा चेंज करून बघ.
जास्त लांब जाऊन कंटाळा येतो सकाळी जायला. तू बाळू कुठे नेतो माहितीये, लयच लांब नेतो. ए हा कान लावले तिथंच लावल्या कांडले. हा अरे वा आमची हम्म. काल आम्ही कांडावे लावलेला हा जाळा आणलाय. हा जाडे जाडे मासे भेटले. हम्म. 35 मासे पकडले. तर कांडाळू लावून तुम्ही मासे पकडलेत काय ते कमेंटमध्ये सांगा. आणि आज आपल्याला बघायला भेटणार आहे कांडाळू लावून मासे कसे पकडायचे. म्हणजे उन्हातून येऊया आपण. जाळा असतो ना. हा जाळा असतो. त्यात काय जाळा लावायचा नदीला, आपोआप मासे अडकत जातात. बारीक बारीकच अडकतात जास्तीत जास्त. तर आपल्याकडे बारीकच असतात ना हम्म. जास्त, पण इथे पाऊस पडल्यावर भेटतात थोडेफार मोठे. हम्म. पण आमच्या नदीचे मासे जरा बारीकच असतात. टेस्टी असतात पण हो खायला मस्त असतात. फ्राय करून खायचे. बाकी सुतेऱ्या बितेऱ्या असल्या काय याला लागत नाहीत. त्या लावायचे असतील तर तुम्हाला पाऊस गलच चालू होतो टाकायला तेव्हा लागेल. भेटतात सुतेऱ्या वगैरे. तू खातोस की नाही रे मासे? कोण? तू नाही मी शाकाहारी आहे. हुशारी कधी होणार आहे? मोशर. तर आपला अथर्व चाललाय आता नदीच्या इथं आलोय आम्ही. आपला गडदे चोर, आपला गडदे चोर अथर्व चाललाय नदीवरती. बघा कोणाचे गडदे चोरतोस रे? हा? माझेच गर्दी आहेत. कोणाचे तुझे? काय मी बघितले तुझी व्हिडिओ केले. थांब दाखवतो. गडदे चोरतोय. गडदे चोर. डुबायचे आहे जरा. तर आता आपण आज तरी आलोय लावून नदीच्या बघतो. इथं. आज तरी लावून बघतो. लावता येतात काय? मग हा इथं खेकडी टाकतोस पाण्यात. पाय, वर पाय. नदीवरती पण बरीचशी माणसं आहेत. मगाशी आलेलो त्यावेळेला कोणच नव्हता. काय साधन झालं की नाही? हा भेटलेत. हम्म. आहेत. आहेत. तर इकडे आपले काका पण आहेत. काका पण बघतायत किती खेकडे भेटलेत ते. हम्म. हा कुठे जात आहे? बैलांची काका पण आहेत आपले. कुठे जात आहे? बैलांची बैलांची जात आहे काय? हो. मग तिकडून कुठे जातात? बैलांची झालात काय? हा. तर काका पण इकडे गुरं घेऊन आले. त्या साईडला आहेत ते बघा तिकडं. लांब आहेत दिसणार नाही. आणि आम्ही गेलेलो इकडे खेकडे पकडायला. हे आता तुम्ही कुठे गेलेला काका? मी आले कपडे धुवायला. कपडे धुवायला आलात काय? काका कपडे धुवायला आलेत. म्हणजे काका नाही आलेत, काकी आल्या आहेत, सोबत आलेत. तर आता गडदे धुवून घेत आहे ते. हा एक गडदा आहे, यातच सगळे खेकडे आहेत. आणि इकडे गडदे धुवायला गेले. गाड्यातली खेकडी सगळी एकात केलेली आहेत, म्हणजे एकाच गडद्यात. आणि म्हणजे टोटल 5 गडदे आहेत हे बघा. इथं तुम्हाला 4 दिसले. एक अक्षादाच्या हातात आहे आणि 3 इथे ठेवलेले आहेत. आणि एक तिकडे तुम्हाला बघायला भेटेल त्या साईडला गडदा. एकाच गडद्यात सगळी खेकडी ठेवलेली आहेत. आणि आता बाकीचे गडदे आहेत तो धुवून घेतोय. आपण किती वाजता गेलेलो रे? ऊन हां 7:30. 6:45 वाजता गेलेलो. 6:30. हां म्हणजे 6:30 आणि 6:45च्या दरम्यान गेलेलो. आता वाजलेत 7:30. आता एकदम सूर्य पण दिसतो. एकदम सूर्याचं आगमन पण झालंय. एक तास लागला आपल्याला. 1 तास तरी गेला आपला त्या खेकडांमध्ये. आता गडदे वगैरे घेतले पुढे आणि चाललोय आता. हा मला घे रे तर जायला. कुठं जाणार आहे तो? त्याकडे किरवी आहेत ना. किरव्यांचा गडदा दिलायस का? हे बघ मी ह्याला झालेत गडदे जड. हातान पकड ना नीट. हा, असं पकड. आता आपण आलोय वेरीच्या तरी इथं. पण तसंच पकडलं. हा बघ आता सगळी बोट अशी टाक. भरलेला गडदा दिलेला आहे अथर्वकडं. पाडू नका म्हणजे झाला. तुलाच लावू सगळी भरायला परत. भरशील ना? काय मग अशी बघितलं ना काय केलं तो डायरेक्ट उचलला आणि फेकून गेला. फेकून दिला ना. तो पण काय आंगडा पण पकडला नाही. कोकणात कोण नसणार आहे माझ्यासारखा. काय 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 परत एकदा परत बोल. माझ्यासारखा कोण नसणार आहे खेकडी पकडणारा. ह्याच्यासारखा कोणच नसणार आहे खेकडी पकडणारा. कारण की ह्याच्यापेक्षा चांगली खेकडी पकडता येतात बाकीच्यांना. तू मेलेली पकडतो. हा बघा, हा आपला एवढा खासियत आहे ना याची,
हा मेलेली खेकडी पकडतो फक्त. मिळेल म्हणजे- कुठं? जिवंत होता. काय जिवंत होता काहीही बोलतोस हा. मगाशी एकदम बारका खेकडा होता, याला पकडायला सांगितलं तर याने काय केला, त्याचा एक पाय पकडला आणि झपकन फेकून दिला खाली. आता फायनली आपण आलोय घराच्या जवळ, अक्षराच्या घराच्या जवळ आलो. आमच्या नाही, आमचा थोडा पुढे आहे घर, आणि अथर्वचा पण तिथंच बाजूला घर आहे. हा आता माझ्या घरात नेतो हा गावचा. अथर्वनी अशी पकडला ना, घरातले खुश होतील त्याच्यावरती. काय रोज जा तू, बाकी काय केला नाही तरी चालेल. बरोबर ना अथर्व? त्यांच्या आंगड्यांची भीती वाटते बघ. पण तू ना धड मासे पण पकडत, काय पकडतो त्या बॉटलीत, तू त्यापेक्षा त्या डब्याला जास्त येतात माकडं. सॉरी माकडं नाही, मासे. मासे. सॉरी, जरा खूप खूप दिवसांनी मी ब्लॉग करतोय. अक्षादाला काही सवय आहे सध्या, त्यामुळे चुका होत आहेत, समजून घ्या. आणि हां, आपल्या अक्षादाचा एक चॅनल आहे, एकच ब्लॉग, त्याचे 400-500 सबस्क्रायबर झाले असतील ना. तर तो पण एकदम म्हणजे खेकड्यांचे माशांचे व्हिडिओ टाकतच असतो. आपले काय मिक्सच व्हिडिओ असतात, पण त्याचे तो जास्तीत जास्त खेकडे, मासे आणि बाकी काय सण समारंभ असं तर टाकतच असतो. तर त्याला पण सपोर्ट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्त लोकांपर्यंत आमच्या व्हिडिओ पोहोचतील. आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला, जेणेकरून आमची जी ऑडियन्स आहे ती वाढेल अजून. तर चालून चालून थकला आपला अथर्व, कारण की जड गाडता त्याच्याकडे आहे, खाली एकदम टेकवत आणतोय. खेकडी पण पाहिजे होते, एकच दिला. खेकडे पण बोलत असतील, कोणत्या महान माणसाच्या हातात दिलेले आहे मला. तर आलो आता. कसं वाटतंय आपल्याला घराच्या जवळ आल्यावरती? चांगलं वाटतंय. थंड चांगलं वाटतं. तो ऋषभ कुठं गायबच झाला. ते वरती आहेत, ते बार मंदिरात फोडतायत. बार फोडतात. बिजे दिवाळी बिजे मातीच बार वगैरे लावत आहेत. तर आता आलो, दिव्यांकडे भरपूर आहे. तर आलो आता घरी. हा बघा, इथं अक्षराचं घर आहे. आणि आता घरात जाऊन खेकडे वगैरे जे आता गडद्यात एका ठेवलेले आहेत, ते एकदम मस्तपैकी टोपात नाही, मोठा एकदम टोप घेणार, त्याच्यात काढणार आणि तुम्हाला दाखवणार. सध्या गावातला पब्लिक बघा, बरीच जण आहे तिथं. आणि आता आपण खेकड्यांची अनबॉक्सिंग करत आहोत. बॉला जाड आहेत एकदम. बघा कसली खेकडी आहेत. असलीचा माल. खेकडी बघा, खेकडी. हवा हा झाडायला तो आतला झाडाच, त्याला पुरत नाही रे गाडता. गर्दी जरा मोठे कर अक्षराला, दरवाजे मोठे कर त्यांचे, त्यांच्यासाठी. मगाशी पण बाहेर येत नव्हता. हा त्याशीच बोल. बारीक आहे की काय? तसे बारीक बरीच दान केले आपण तिकडे, त्यांना सोडून दिलं, बक्षीस दिलं. एक मोठा गेला. तुझ्यामुळं गेला तो. माझ्यामुळं काय? मी काय केलाय? मी काय केला म्हणजे की बघा खेकडी, तो झाड आहे तिकडचा कोपऱ्यातला. 2 आहेत ना झाड? 4 आहे ते बघ. आता दिसत असते नीट. तर आता खेकडे तर बघितलं असाल किती भेटलेत ते. टोपा तुम्हाला दाखवले काढून. परत तिथे गडदे काढताना पण तुम्ही बघितलेच असाल. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.